चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा। आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बुलडोजर पॅटर्न येऊ शकतं। याचं उत्तम उदाहरण काल नयानगरमध्ये झालेल्या बुलडोजरच्या कारवाईमुळे हिंदू समाजामध्ये तसा विश्वास आलेला आहे। त्यासाठी प्रामुख्याने मी राज्याचे गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आदेश दिले आणि जिथे बुलडोजर चालले पाहिजे होते तिथे बुलडोजर चालायला सुरुवात झालेली आहे। आणि जसं योगीजीने उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर पॅटर्न आणलं तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता सुरू झालेलं आहे। जिथे जिथे हे जिहादी मस्ती करतील, लँड जिहादच्या निमित्ताने अतिक्रमण करतील, तिथे तिथे बुलडोजर देवा तुमच्या अतिक्रमणावर चालताना तुम्हाला दिसेल। आणि यापुढे आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी हे कुठेही लँड जिहादचे प्रकार अगर दिसले तर तिथे तिथे बुलडोजर देवा पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल। काल असंच पुण्यामध्ये पण FTII आणि IISER सायन्स अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये आणि FTII मध्ये बाबरीचं उद्धारीकरण आणि त्याबद्दलचे चित्रफित आणि एक्झिबिशन, बाबरी बद्दल प्रेम दाखवण्याचे काही फलक या दोन्ही शासकीय इन्स्टिट्यूट मध्ये झळकले गेले। मी संबंधित प्रशासनाला सांगेन वेळेत अशा पद्धतीचे जिहादी विचाराच्या लोकांना तुम्ही समज द्या, नाहीतर त्या इन्स्टिट्यूट मध्ये येऊन आम्हाला या जिहाद्यांना त्यांची जागा दाखवायला लागेल। जशी बाबरी तोडून तिथे राम मंदिर उभं केलंय आणि मग त्यांच्या तोंडातून जय श्रीराम कसं काढायचं ह्याचंही औषध आमच्याकडे आहे। म्हणून संबंधित FTII आणि IISER या दोन्ही इन्स्टिट्यूटने यावर बारकाईने लक्ष घालावं। कुठेही जिहादींचे जिथेही हिरवे साप वळवळत असतील त्यांना वेळेत आवर घालावं, एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। काल संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे नाशिक मध्ये होते आणि भाजप मुक्त अयोध्या असं आहे ना काहीतरी, श्रीराम मुक्त भाजप कोण बोलतायत? जो 10 तोंडी रावणासारखा महाराष्ट्रामध्ये आज आहे। म्हणून या 10 तोंडी मुक्त रावण, 10 तोंडी रावण मुक्त महाराष्ट्र करण्याची आता वेळ आलेली आहे। आणि या रावण मुक्त महाराष्ट्र करल्यानंतर
या दोघांनाही त्यांची लायकी दाखवण्याचं काम 2024ला महाराष्ट्राची जनता करेल असा माझा ठाम विश्वास आहे. बोला आपले काय प्रश्न. रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीला बोलवण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी प्रदर्शन देखील झालं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक रोहित पवार म्हणतात की सगळ्या चौकशीला सामोरं जाईल. मला हे कळत नाही, आता जे काही शेमड्यासारखं महाविकास आघाडीचे नेते मंडळी रडतायत. मी सकाळी संजय राजाराम राऊतची पण प्रेस बघितली, सुप्रिया ताईंना बोलताना बघितलं. मग महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ह्यांना जे काही घरगडी सारखा वापरण्याचे असंख्य प्रकार, मुंबई पोलिसांच्या कारवाया महाविकास आघाडीच्या काळात फक्त भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांवर का व्हायच्या? मग तेव्हा महाविकास आघाडीचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाही का? आता जसं सांगितलं जातं की फक्त ईडीच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया विरोधकांवरच केले जातात, महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर केले जातात. मग महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंतची हिंमत दाखवणं, आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची खोटी केस चालवणं, प्रवीण दरेकर साहेबांना खोटीच्या मुंबई बँकच्या केसमध्ये अडकवणं, केतकी चितळे, अर्णब गोस्वामी, हे किती उदाहरणं तुम्हाला देऊ? मग तेव्हा मुंबई पोलिसांना घरगडी सारखे जे काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि सरकार वापरायचे, मग तेव्हा आम्ही शेवण्यासारखे रडलो नाही. आम्ही समोर गेलो, आम्हालाही अटक केलं गेलं, आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला. मग मुंबई पोलिसने जेव्हा संजय राजाराम राऊतने त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि ते फोन मीडियावर दाखवल्यानंतर पण, तो कॉल रेकॉर्डिंग मीडियावर दाखवल्यानंतर पण साधी एक केस संजय राजाराम राऊतवर झाली नाही. आदित्य ठाकरेचं नाव सुशांत सिंग आणि दिशा सालियांच्या मर्डर केसमध्ये वारंवार येतं, साधं चौकशीसाठी त्याला बोलवलं नाही. मग तुमची सत्ता असताना मुंबई पोलिसाला का आवरलं नाही? फक्त बीजेपीचे का नेते मंडळी तेव्हा दिसले? आणि रोहित पवारांनी काय केलं नसेल, कारखाना स्वच्छ पद्धतीने चालवला असेल ना, मग त्याला घाबरण्याची गरज नाही. अन्य वेळी दुसऱ्या नेत्यांवर बडबडत बसायचं, टीका टिप्पणी करायची, जिकडे तिकडे थोबाड वाजवत बसायचं आणि मग आता ईडीला कारवाईला जाताना डायपर का घालायला लागतंय? राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आणि त्यामुळे भाजप घाबरलाय. अहो, त्या युवा संघर्ष यात्रेला कोणी मोजलं नाही, कोणी पाहिलं नाही, म्हणून शेवटी स्वतःहून लाठीचार्ज करण्याची गरज वाचली. म्हणून रोहित पवारची लायकी स्वतः जितेंद्र आव्हाड काढतात, कधी त्यांचे अन्य नेते काढतात. पहिलं रोहित पवारलाची इज्जत त्याच्या राष्ट्रवादी गटाचे नेते तरी करतात का, पहिलं विचारा. मग आम्ही तर फार लांबचे राहिलो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से कल कार्रवाई की गई है, बुलडोजर देवा आपने कहा है, क्या बताएंगे? देखिए, महाराष्ट्र में इसके आगे कोई भी जिहादी, बांग्लादेशी, रोहिंग्या, मुसलमान हमारे महाराष्ट्र में लैंड जिहाद के नाम पे अगर किधर भी हिंदू समाज के जगह पे अनधिकृत कार्रवाई अगर करेंगे तो वो जो कोई इंक्रोचमेंट है, अतिक्रमण है, उसको बुलडोजर से हटाने का काम हमारी महाराष्ट्र की सरकार करेगी. उसका पहला एपिसोड
आप लोग ने कल नया नगर मीरा रोड में देखा होगा। जैसा यूपी में बुलडोजर चलता है वैसे अभी हमारे महाराष्ट्र में बुलडोजर देवा ये पैटर्न अभी महाराष्ट्र में आया है। इसके आगे जाके किसी ने भी हमारे हिंदू समाज की संख्या कम करने के लिए वहां अगर अतिक्रमण किया होगा, जिहादियों का जहां जहां लैंड जिहाद चालू होगा वहां वहां बुलडोजर देवा पैटर्न आपको दिखेगा। एक FTI और ISER ये दो जो गवर्नमेंट इंस्टीट्यूट है वहां रिमेम्बरिंग बाबरी और रामायण के ऊपर गलत फिल्म दिखाने का कुछ शो रखे गए हैं, बैनर लगाए गए हैं, ऐसी मालूमात मेरे पास है और इंफॉर्मेशन भी मेरे पास आई है। वहां के प्रशासन ने और एडमिनिस्ट्रेशन ने ऐसे कोई भी जिहादी सोच के लोग तुम्हारे आपके इंस्टीट्यूट में अगर इस तरीके का बैनर लगाते होंगे तो सही वक्त पे उन पे कार्रवाई कीजिए, वरना हमको ये इंस्टीट्यूट में आके उनको उनकी जगह दिखानी पड़ेगी। फिर बाबरी को जैसे नीचे गिराया वैसे इनको दिमाग को भी नीचे लाने का काम हम हमारे माध्यम से करेंगे। इसलिए वो इंस्टीट्यूट के एडमिनिस्ट्रेशन ने उसके ऊपर एक्शन लेना चाहिए, हमारी उसके ऊपर कड़ी नजर है। इम्तियाज जलील जो है मैं उनके सांसद और संभाजीनगर से वो कह रहे कि जो मीरा रोड में हुआ वो बीजेपी ने कराया क्योंकि जरांगे पाटिल मुंबई में आ रहे हैं, उससे ध्यान भटकाने के लिए सब साजिश। देखिए इम्तियाज जलील की सोच कितनी बड़ी है ये उनके स्टेटमेंट से हमको समझता है। गया नया नगर में जाके वो जिहादी क्या कर रहे हैं वो थोड़ा इम्तियाज जलील ने जाके उधर खड़ा रह के देखना चाहिए और उसके बाद मुंह खोलना चाहिए। संभाजी नगर में बैठ के इतनी बड़ी बड़ी बातें उनको करने की शोभा नहीं देता। जाके मीरा रोड में खड़ा रहो और फिर हमसे बात करो, फिर हम जब देखते। एक बाबरी को लेकर कोई सबूत नहीं थे, मंदिर होने के कोई सबूत मुझे लगता है कि बाबरी गिराने के साथ या अब्बू आजमी जैसे भी एक दो लोगों को भी उस तरीके ही गिरा के बाजू कर देना चाहिए था। ये इस तरह से कीड़ों मकोड़े अभी तक जिंदा है, इसलिए अभी तक हमारे देश में परेशानियां हो रही है। तो मुझे लगता है कि बाबरी के कार्रवाई के बाद और छोटी मोटी एक दो कार्रवाई बची होगी। जी मैडम, रोहित पवार को लेकर बीजेपी पर आपकी सरकार पर सवाल उठाए जा रहे हैं कि ये बदले की भावना सवाल क्यों की यात्रा थी इससे उनको परेशान किया जा रहा है। मुझे लगता है कि उनकी याददाश्त थोड़ी कम हो चुकी है। जब भी महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट ये महाराष्ट्र में थी तभी मुंबई पुलिस महाराष्ट्र पुलिस ने एक भी कार्रवाई किसी महाविकास आघाड़ी के लीडर पे की होगी ऐसा मुझे एक नाम बताइए। महाविकास आघाड़ी की जब भी सरकार थी तभी संजय राउत ने एक औरत को डॉक्टर औरत को फोन के ऊपर गाली गलौज किया, धमकाया, तो भी उसके ऊपर एक केस हुआ नहीं। उसी तरीके से आदित्य ठाकरे का नाम वो सुशांत सिंह और दिशा सालियान के केस में आया, उसको सारी इंक्वायरी के लिए भी बुलाया नहीं। जो केसेस महाविकास आघाड़ी के टाइम पे हुई है वो सारे के सारे बीजेपी के लीडर्स के ऊपर ही क्यों होती थी? फिर हम लोग ने तभी सवाल क्यों उठाया? तभी वो बराबर नहीं था क्या? केंद्रीय मंत्री राणे साहब को खाने से उठाना, हमारे देवेंद्र जी को अरेस्ट करना, हमारे अरेस्ट करने की कोशिश करना, हमारे गिरीश भाऊ के ऊपर मोकोका लगाने की कोशिश करना, हमारे प्रवीण दरेकर जी को गलत तरीके से अरेस्ट करना, वो केतरी चितले हो, वो अर्नब गोस्वामी हो, कंगना राणावत जी हो, कितनी यादी बताओ आपको। तो तभी आप लोग को याद नहीं आया कि बाबा कायदा ये सबके लिए होना चाहिए, फिर सिर्फ आप बीजेपी लीडर के ऊपर क्यों फिर कार्रवाई करते हो? और आज जब आपके लीडर के ऊपर उनकी जो गलती है, भ्रष्टाचार हुआ है, मनी लॉन्ड्रिंग हुआ है, इसलिए अगर ईडी में रोहित पवार को जाना पड़ेगा तो उसमें रोने की और दुख लगने की क्या बात है? वो जाएगा अंदर, सवाल का जवाब देगा। अगर कुछ किया नहीं होगा तो डरने की बात नहीं है ना। तो जाके उस सवाल का जवाब दे दे और फिर बाहर आके बोले कि मैंने कुछ किया नहीं है। हमारे महाराष्ट्र भी उद्धव ठाकरे जैसा रावण
मुक्त महाराष्ट्र करने की बहुत जरूरत हो गई है, मातोश्री मुक्त महाराष्ट्र भी करने की बहुत जरूरत हो गई, क्योंकि ये सारे की कीड़ ये वहां से ही पैदा होती है। तो इसलिए बीजेपी मुक्त राम ऐसा कभी हो नहीं सकता, क्योंकि हमारे हले के दिल में राम बचा है, मगर रावण मुक्त महाराष्ट्र ये जरूर हम 2024 में करेंगे और उद्धव ठाकरे और संजय राउत का दुकान हमेशा के लिए बंद कर देंगे। 2019ला ज्यावेळी शरद पवारांनी ईडीची नोटीस आली त्यावेळी एकत्र पवार पक्ष दिसत होतं, अजित पवारांनी पानावर झालं होतं, मग आता ते चित्र बदललंय का? रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जातात फक्त तुमच्या वेळेस होता का? कोणीच नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही पेरलंय ते तुम्हाला परत येण मिळणार. तुम्ही स्वकीयांना आपल्या पवार कुटुंबियांना त्रास देत बसलात, तर म्हणून आज रोहित पवार आणि आजूबाजू कोणच तुम्हाला दिसत नाहीये. म्हणून जे पेरले तेच उगवतंय, बाकी नवीन काय नाही त्याच्यामध्ये. सर, राहुल गांधी कल असम में थे, बकायदा काफी क्लैशेस हुए थे कांग्रेस वर्कर्स और असम पुलिस के दौरान। तो प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी से जब पूछा गया प्राण प्रतिष्ठा को लेकर राम की लहर है, तो राहुल गांधी कहते हैं यहाँ कोई लहर नहीं है राम की, ये बीजेपी का कार्यक्रम था, पॉलिटिकली मोटिवेटेड था। वो मुंबई में भी आने वाले हैं न्याय यात्रा को लेकर, क्या कहेंगे? देखिए ऐसा है, राहुल गांधी को जिहादियों को छोड़ के और कुछ किसी की लहर दिखती ही नहीं है। उनकी जो न्याय यात्रा कुछ है उसका नाम मियाँ को न्याय देने वाली यात्रा रख देनी चाहिए, क्योंकि उनके यात्रा में मियाँ भाई छोड़ के और कोई दिखता ही नहीं है उधर। वो उनके लिए वो यात्रा निकालते हैं, बाकी के लिए हिंदू समाज के लिए यात्रा कहाँ निकालते। इसलिए तो उनको इतना बड़ा राम मंदिर उधर तैयार हुआ है, उनको उन्होंने बहिष्कार डाला है। यही राहुल गांधी की गवर्नमेंट थी यूपीए की जिसने राम के अस्तित्व के ऊपर प्रश्न उठाया है। तो इसलिए उसको जिहादियों को छोड़ के और उसको कुछ दिखेगा ही नहीं, इसलिए आश्चर्य लगने की कुछ चीज ही नहीं है। ऐसा है, ज्याच्या जो प्रभू श्रीरामच्या म्हणजे धुळी एवढा पण नाहीये, नुसतं भगवं वस्त्र आणि ते काहीतरी ते हे टाकली माळ घातली म्हणून अशा पद्धतीचे चायनीज मॉडेल हिंदू हे लोकांना कोण महत्व देण्याची काही कारण नाही, कारण काय ह्यांची हे ओरिजिनल हिंदू होऊच शकत नाही। त्याला साधं त्या आरतीचं ते हातात घ्यायला जमलं नाही। ज्या माणसाला आरतीच्या नावाने तिथे जातो आणि साधा आरतीचं ते हातात घ्यायला तुम्हाला जमत नाही, तुम्ही कसले हिंदू आहे? नौटंकी हिंदू म्हणतायत उद्धव ठाकरेला, बाकी काय नाही। येस मॅडम। This is a glorifying of people who are corrupt. People who have been called by the ED for money laundering cases. I don't understand why would the party want to glorify them. What great have they done that you have to show a massive show of strength? Let him go inside to the ED office and let him answer and come back. Why do you have to try to pressurize the ED officer showing that he is some kind of a leader? If he hasn't done anything, I don't think he has anything to fear. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।